मिरजेत पुन्हा कमळ फुललेलं आहे. 45,125 मताधिक्यानं सुरेशभाऊ खाडे यांचा विजयाचा चौकार. विजय रथातून अलोट गर्दीत मिरवणूक. सुशांतदादा खाडे यांनी हलगीवर ठेका धरून आनंद साजरा केलेला आहे. आणि महाराष्ट्र विधानसभा 281 मिरज SC विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. आणि भाजपा महायुतीचे उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांनी विजयाचा चौकार मारून महाविकास आघाडीला पुन्हा एकदा आपली जागा दाखवून दिलेली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यापेक्षा 45,125 मताधिक्य मिळवून सुरेशभाऊ खाडे हे विजयी झालेले आहेत. आणि मिरज ग्रामीण भागातील केलेला विकास, शहरातील जनतेचा विश्वास आणि लाडक्या बहिणींची जादू यामुळे भाऊंनी विजयाचा चौकार ठोकलाय. आणि आज मिरजेत जागोजागी आनंद साजरा करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी केलेली आहे. आणि जनसंपर्क कार्यालयासमोर विजय रथातून सुरेशभाऊ खाडे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात JCBवरून पुष्पवृष्टी करून या मिरवणुकीचे जंगी स्वागत करण्यात आलं. युवा नेते सुशांतदादा खाडे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरून या विजयाचा आनंद साजरा केलेला आहे. आणि सुरेशभाऊ खाडे यांना मिरज विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी पुढील वाटचालीला पत्र देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि यावेळी मिरज विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणी त्यांच्यासोबत सर्व कार्यकर्त्यांनी विजयी झाल्याचे भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळे विजयी मिळाल्याचा प्रतिक्रिया सुरेशभाऊ खाडे यांनी दिलेली आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनी प्रत्येक वेळी मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि याबद्दल सुरेशभाऊ खाडे यांनी सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. 2024ची विधानसभा महाराष्ट्रामध्ये पार पडली. निश्चितच मिरज विधानसभामध्ये 281 मतदारसंघातून मी स्वतः सुरेश खाडे कॅन्डिडेट होतो. खूप सुंदर असं वातावरण होतं. सर्व जनतेने, सगळ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या नेते मंडळांनी सहकार्य केलं. त्याचबरोबर प्रशासन असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, यांनीही चांगल्या प्रकारे काम केलं. आणि सर्व एकजुटून हा लढा आपण जिंकायचा प्रयत्न केला. आपण तो लढलो आणि आपण जिंकलो. आज जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यात जास्त मतदान करून आपण निवडून आलेलो आहोत. त्याचबरोबर सगळ्या मीडियानी, पेपर मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांनीही ज्या ज्या वेळेला सूचना त्या पत्रकातून आम्हाला येत होत्या त्या पद्धतीने आम्ही पुढे कॅरी झालो म्हणून हा विजय संपन्न झाला. आज हा विजय हा महाराष्ट्रासाठी खूप, महायुतीसाठी खूप पोषक ठरला. आणि आज महायुती ही बहुमतानं आज स्वतः राज्यात राज्यकार्याच्या भूमिकेमध्ये आहे. त्या पद्धतीनं वरिष्ठांनाही आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका धरली. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. परत एकदा सर्व माता बहिणी, सर्व मतदार बंधू, कार्यकर्ते, नेते मंडळी सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि निश्चितच धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.